दीव दमण येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी 3 आरोपी नाशिक येथे जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार हे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हॉटेल सहारा लॉज समोर नाशिक रोड येथे 3 संशयित इसम आले आहेत. अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकाऱ्यांनी संशयित इसमांना चहूबाजूने घेरून त्यांना ताब्यात घेतलं. अब्दुल कदीर वकील वय 46 वर्ष, इर्शाद पिता नामे हसमत वय 40 वर्ष, वाहिद पिता नाम बशीर वय 35 वर्ष अशांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना दमण पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेऊन दमण पोलिसांच्या पुढील कारवाईकामी ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, पोलीस अंमलदार तेजस मते, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.